ओह बढ़िया लाइन वहां पर। देखिए जब आप शरीर के दूर से खेलने का प्रयास करते हैं ना, तो अमूमन गेंद बहुत दूर रहती है। देखिए वहां से ही मारने का प्रयास किया, लाइन में बिल्कुल नहीं थी, गेंद निकली विकेट कीपर के हाथ में, कोई रन नहीं मिला वहां पर। गूगल एक पे और लाया समाप्ति के है बाद टीम का सुपर स्कोर वॉल। अब मात्र हर साई बाबा महीने के 11 टीम पहले बैटिंग करती हुई 5 पर 1 विकेट के नुकसान पर। पहले हफ्ते में पाओ 600 रुपए तक के रिवॉर्ड्स अपने घर के सभी खर्चे करने पर सुपर वॉल ऑफर के साथ। बढ़िया लाइन वहां पर ऑफ स्टंप के बाहर रखा गेंद को। देखिए वैभव वेली जो कि इस वक्त स्ट्राइक पर रहेंगे, गेंदबाजी के मोर्चे पर उदय मैदान पर उदय शेठ देसाई जो कि इस वक्त मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर पहली गेंद निकली यहाँ पर गली पर, जहां पर एक हाथ से स्टाइलिश फील्डिंग। देखिए भाई कुछ खिलाड़ी इस तरह से होते हैं कि उनके फील्डिंग का देखिए डुप्लेक्स की तरह पीछे रुमाल उनके सजी है, कुछ डुप्लेक्सी अंदाज में उनका जो कि स्टाइल है। ये ग्राउंड में फील्डिंग किस तरह से होती है ये बहुत इंपॉर्टेंट रहता है हमेशा। ओह बढ़िया वहां पर एफर्ट दिखाया, विकेट कीपर ने रन वहां पर रोके, वाइट का इशारा भले निकला अंपायर का, लेकिन कम से कम मैं कहूंगा 2 रन बचाते हुए वहां पर। 7 रन पर पहुंचा 1 विकेट के नुकसान पर, खेल चलता हूं जबकि दूसरे ओवर का। और इस बार हवा में पॉइंट पर शायद मौका मैं तब कहूंगा बन रहा था मैदान में। हवा में अगर गोता लगाते ना, हवा में छलांग लगाते, आउटफील्ड बहुत अच्छी है, ग्रास है इस आउटफील्ड पर, जहां से आपके लिए कोई मुश्किल नहीं होगा फील्डिंग कर पाना। लेकिन 1 रन बना और सिंगल के साथ इक्का दुक्का बन के मैदान पर पहुंचा। 9 गेंदे 8 रन मैदान पर, जबकि 1 विकेट के नुकसान पर। फिर से इस बार हवा में मिड ऑफ पर मौका, जो कि आसान सा दूसरा विकेट निकला, इस ओवर में निकला पहला विकेट और उदय को मिलती पहली सफलता हासिल इस मैच में। हालातों से भी आपको उभरना पड़ेगा मैदान पर। बढ़िया लाइन मैदान पर, ऑफ स्टंप की हल्की सी बाहर के निकलती हुई, कोई रन नहीं मिलता हुआ। देखिए डॉट गेंदे ही प्रेशर बनेगा आप पर, उसी प्रेशर को आपको झेलना पड़ेगा मैदान पर। 8 रन पर पहुंचा है टीम का स्कोर, खेल चलता हूं दूसरे ओवर का। ओह अच्छी गेंदबाजी वहां पर ऑन साइड पर सिख कलर के सहारे गेंद को मोड़ा गया मैदान में। लॉन्ग ऑन बाउंड्री का खिलाड़ी बहुत तेज निकला, एक सिंगल निकला, सिंगल के साथ खाता खोला मैदान पर इसी वक्त इस मैच में अभिषेक वेली ने, और टीम का स्कोर अब मात्र मैदान पर पहुंचा 9 रन पर। लेफ्ट हैंड गेंदबाज है, वो बहुत तेज करना पसंद करते हैं इस वक्त गेंदबाजी। और गेंदबाजी में तब्दीली उदय की जगह पर अब कौन करेगा। 2 और 9 रन साई बाबा 11 टीम जो कि पहले बैटिंग करी इस मैदान पर, और 2 विकेट के नुकसान पर 9 रन मतलब 4.5 रन प्रति इस वक्त का मैदान पर बनते हुए इस खेल में। और पिच गेंद हवा में शॉट को खेला लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, जहां पर सिंगल निकला, और सिंगल के साथ टीम का स्कोर अब मात्र 2 अक्षरों में जाता हुआ, जबकि 10 रन पर। बंटी गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे सामने से, और इस बार चूके वहां पर विकेट के पीछे देखिए भाई, काम बिल्कुल अच्छा। मैंने पहले कहा कि फ्लैप डुप्लेक्सी के अंदाज में ये फील्ड करते हैं, रुमाल है पीछे उनके, तो इसका मतलब एक हाथ से जो फील्डिंग इससे पहले की थी, उससे नजर आ रहा है कि इनके पास वो प्रतिभा है बेस्ट फील्डिंग करने की। भाई प्रतिभा को ही हम ढूंढ रहे हैं मैदान पर, उस बेस्ट फील्डर को भी। और फिर से देखिए विकेट के पीछे बहुत उम्दा काम,
हालांकि थ्रो देखिए भाई, रॉकेट की तरह निकला है थ्रो, ये बुलेट ट्रेन के अंदाज में था ये थ्रो, बहुत तेज ये थ्रो। एक रन निकला, टीम का स्कोर अब मात्र मैदान में पहुंचा, जबकि 11 रन पर मैदान पर। वापस खेल, और इस बार तगड़ा प्रहार है ऑन साइड पर, मिड विकेट सीमा रेखा से बाहर, 6 रन के लिए मैदान पर। छक्का निकला मैदान पर, छक्के के साथ टीम का स्कोर अब मात्र मैदान पर 17 रन, 2 विकेट के नुकसान पर खेल चलता हुआ, जबकि तीसरे ओवर का इस मैच में। और फिर से अभिषेक के लिए गेंद, शायद तो पैड पर लगी है, पहले देखना पड़ेगा। लग तो रहा है कि अंपायर का इशारा पैड पर लगी है। एक रन निकलता हुआ 18 पर पहुंचा स्कोर, देखिए अभिषेक अब जाएगा नॉन स्ट्राइक पर। और जंतेश वेली मैदान पर 3 गेंदों पर 7 बॉल खेल चुके, 3 रन निकाल चुके, 42 का स्ट्राइक रेट है इस वक्त। ओह, फिर से शायद बल्ले पर नहीं लगी गेंद। देखिए आज दिन नहीं इनका है। 3 ओवर समाप्ति के बाद टीम का स्कोर मैदान पर पहुंचा अब मात्र इस मैदान में 18 पर पहुंचा, 2 विकेट नुकसान के बाद। गेंदबाजी पर अखिल देसाई मैदान पर, ये भी लेफ्ट हैंडर, शायद गेंदबाजी इसका ऐसा लग रहा है। नहीं, राइट हैंडर है ये, बहुत तेज करना पसंद करते हैं, गति है इनके पास। ओह, आधे रास्ते में गेंद को रोका गया। देखिए लेग स्पिन करते हैं इनको, और लेग ब्रेकों का कभी कभी ये हो जाता है कि जल्दी गेंद गिर जाती है, तो गेंद 1 बाउंस भी आते हैं, 2 बाउंस भी आती है। ओह, बढ़िया लाइन वहां पर, बिल्कुल अच्छे। देखिए लेग ब्रेक जो होते हैं ना, वो बहुत मुश्किल होता है उनको खेल पाना। गेंद टिप्पा खाने के बाद बिल्कुल बाहर जाती है। वर्ल्ड का सबसे खतरनाक लेग ब्रेकर शेन वान हो हमारे बीच नहीं है। बिल्कुल, क्या उनकी गेंदबाजी थी, लेग ब्रेक बिल्कुल बढ़िया करते थे, और उसी अंदाज से बॉलिंग करते हैं। ओह, बढ़िया बढ़िया गेंदबाजी, बिल्कुल अच्छी। भाई ढूंढो रे ढूंढो साजना इस गेंद को। ये बिल्कुल भाई जयपुर की नहीं, ये कानकोन की भूल भुलैया है। इंसान खोने के बाद मिल जाता है, लेकिन इनको गेंद नहीं मिल रही है। 2 गेंदे लगातार बीट करते हुए, 19 है टोटल सामने से। और चलता हुआ मैदान पर चौथे ओवर का, ओ ऑफ स्टंप के बाहर से, शायद बाहर की तरफ निकलती है, वाइड बॉल का इशारा। बीस रन पर पहुंचा है टीम का स्कोर। मैदान पर खेल चलता हुआ चौथे ओवर का इस मैच में। ओ बल्ले पर लगे, देखिए विकेट के पीछे बहुत बढ़िया फील्डिंग वहां पर। सजीत है पीछे, भाई सजीत बल्ले पर लगी गेंद, एक सिंगल निकलता हुआ, एक सिंगल के साथ टीम का स्कोर अब मात्र 21 रन पर पहुंचा इस मैच में। वापस स्किल बनता हुआ, इन्हीं का चौथा ओवर चल रहा है इस मैच में। कदमों का इस्तेमाल वहां पर, स्टंप के आउट होते हुए, बढ़िया बॉलिंग वहां पर, सफलता मिलती हुई तीसरी। 3 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर मैदान पर पहुंचा 221 पर।
राजन वेली मैदान पर जो कि इस वक्त स्ट्राइक पर रहेंगे। इस मैच में एक सफलता मिलती 3 विकेट के नुकसान के बाद 21 रन पर पहुंचा टीम का स्कोर, जो कि पहले बैटिंग करती साई बाबा इलेवन टीम मैदान पर। ओह बढ़िया बॉलिंग। देखिए लेग ब्रेक जो होते हैं ना गेंद, आप कितनी दूर पिच करते, कितनी लंबाई रहती है, कितनी गेंद घूमती है, ये सब कुछ कंट्रोल में होना चाहिए, तभी तो ये गेंद बहुत अच्छी लगती है। और देखिए वही कुछ पहली गेंद बिल्कुल कंट्रोल में नहीं थी, उसके बाद एक अच्छी कंट्रोल भरी बॉलिंग मैदान पर। हालांकि 2 वाइड जरूर डाल चुके, सफलता मिल चुकी है, लेकिन अभी तक मेरे को भाई क्रूशियल बॉलिंग, बिल्कुल अच्छी बॉलिंग मैदान पर। और एक विकेट मिलेगा। स्टंप आउट हो चुके हैं या नहीं देखना पड़ेगा। तीसरे अंपायर की तरफ रुख बदला और फिर अंपायर आपका सॉफ्ट सिग्नल क्या है मैदान पर, यह भी देखना पड़ेगा। नॉट आउट पर पहुंचता हुआ इशारा अंपायर का। नया गेंदबाज मंदार मैदान पर पहुंचता हुआ, टीम का स्कोर 21 पर पहुंचा इस मैच में। इस बार एक बेहतरीन शॉट हवा में गए, शायद मौका है उस कैच को लेने का, लेकिन चलिए मौका नहीं बनता, 2 रन वहां पर बनेंगे मैदान पर। इस बार बेहतरीन वहां पर बॉलिंग मैदान पर, 1 ही रन बनेगा और टीम का स्कोर 24 रन पर पहुंचा, जबकि 4 और 2 गेंदों के बाद मैदान पर खेल अंतिम ओवर का 3 विकेट नुकसान पर 7 विकेट अभी भी जबकि हाथों में। मैं तो कहूंगा आतिशबाजी का खेल होना चाहिए मैदान पर। बॉलिंग वॉरियर्स जिस तरह से आखिरी के ओवर में 23 रन जोड़े, उस अंदाज में बैटिंग चाहिए मैदान पर। कूद के निकला इनको स्कोरलेस सीमा रेखा पर, पहला रन बहुत तेज निकला, 21 से उतना कोई फर्क नहीं पड़ेगा मैदान में। रनों की संख्या में इजाफा 24 रन से अब 25 बन चुके हैं। मैं कहूंगा ये साधारण टोटल रहेगा इस वक्त। जिस तरह से ये गेंदबाजी देखने को मिल रही है अभी तक, अच्छी बॉलिंग मैदान पर, और खासकर इस बार टाइमिंग बेमिसाल है, लेकिन सीधे मिड विकेट सी मारेगा बार, क्या एफर्ट कहूंगा मैं, बिल्कुल अच्छी फील्डिंग। भाई ये फील्डिंग चाहिए स्तर पर, किसी स्तर पर आपकी ग्राउंड फील्डिंग आपको रन बचाती है। 4 रन बचाए वहां पर, गेंद छक्का थी, लेकिन 27 पर बचे, मतलब जो 4 रन इंपॉर्टेंट रन जो कि बचाते हुए फील्डर, नाम है उस फील्डर का जो कि अखिल मैदान पर, बढ़िया फील्डिंग वहां पर। देखिए युवा है, बिल्कुल हौसला अफजाई करनी पड़ेगी इस फील्डिंग की। और फिर से टाइमिंग उतनी तो बेमिसाल नहीं, लेकिन गैप में है ये गेंद, कवर बाउंड्री पर, ये भी शायद उम्दा फील्डिंग मैदान पर, वहां पर भी शायद 2 रन बनते हुए, 2 रन अपने बचा लिए मैदान पर, लगभग 6 रन बचाते हुए इस दोनों खिलाड़ी, और 29 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान पर। अभिषेक जो केवली इस वक्त 12 गेंदे 16 रन, 133 का स्ट्राइक रेट, उस स्ट्राइक रेट के साथ ये बल्लेबाजी मैदान पर। इस बार ताबड़तोड़ है, गेंद मिड विकेट में सीमा रेखा से पार निकलेगी, 6 रन के लिए मैदान पर। छक्के के साथ किया इस वक्त इस इनिंग का समाप्ति, टीम का स्कोर पहुंचा 35, मतलब अंतिम जो कि खेल बचा हुआ, जबकि इस वक्त 30 गेंदों का और 36 रन रोकने पड़ेंगे सामने से साई बाबा इलेवन टीम को, सामने वाली टीम के लिए। लेकिन एक अभिषेक की विस्फोटक बैटिंग, 13 गेंदों पर 22 रन, 2 छक्के, 159 का स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करते, और राजन वेली जिसके बारे में कहूं तो 3 गेंद से 1 रन मैदान पर। लेकिन अभी तक देखा जाए लोखा जोगा तो एक अच्छी बैटिंग जिसमें कि 22 रन जोड़े गए, और उसके बलबूते पर टीम का स्कोर
35 हो चुका है और आवश्यकता मात्र 36 रन की इस मैच में। प्रेक्षकांना प्रदीप देवळकरचा सकाळच्या सत्रामध्ये नमस्कार. सामना पाहायला मिळतोय साईबाबा 11 विपक्ष यंग मराठा या दोन संघादरम्यान. नाणेफेक सुदैवी ठरला होता साईबाबा 11 क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, मात्र यावेळी तो कुठेतरी चुकीचा ठरतोय की काय ही तमाम शंका खऱ्या अर्थाने वर्तवली गेली, कारण यंग मराठा क्रिकेट संघ अवघ्या 35 धावांवरती रोखतोय आणि 36 धावांचं विजयी उद्दिष्ट असेल ते यंग मराठा क्रिकेट संघासमोर. औचित्य यंग मराठा मराठा चषक 2022 ही कानकोन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. लीग टेनिस क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतो या दुसऱ्या सामन्यामध्ये. औचित्य यंग मराठा मराठा चषक 2022. 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं कभी कभी छोटा टार्गेट बड़ा बनता है और बड़ा टार्गेट कभी कभी छोटा लगता है. कमी धावसंख्येचा सामना असला तरी मात्र गोलंदाजांनी ठरवलं तर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच रंगू शकतो. यावेळी पहिल्या चेंडूवरती बॅटची लिडिंग एज अर्थात सलामीवर फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं. यष्टिरक्षक यावेळी चूक करताना दिसतोय. पहिलं प्रारंभीचं पॉवर प्लेचं षटक अर्जुन गावकर साईबाबा 11 क्रिकेट संघाकडनं हाताळताना दिसतोय. नरेश आणि त्याच्या साथीला विशांत पागी. यावेळी मात्र बॅकफुटला जातोय सुरेख स्क्वेअर कटचा देखना फटका. शॉर्ट कव्हरला शतरक्षण होतंय. निर्णायक एकेरी धावसंख्येने नरेश आपलं खातं उघडताना दिसतोय आणि स्ट्राईक देतोय आपल्या संघ साथीदार फलंदाज विशांत पागी जवळ. सलामीची प्रारंभीची जोडी 5 षटकांचा सामना. अवघ्या 36 धावांची आवश्यकता. पहिल्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली जाईल का यंग मराठा क्रिकेट संघाकडनं हे पाहणं औत्सुक्याचं राहील. यावेळी लोअर फुल टॉसचा चेंडू पदत आले ते पाहायला मिळालं. मिड आपलं सुरेख क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. एकेरी धावसंख्येने विशांत पागी आपलं खातं उघडताना दिसतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 2 धावा. 36 धावांचा पाठलाग करताना यंग मराठा विपक्ष साईबाबा 11 ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळी डाव्या स्टीवरचा चेंडू. फलंदाज चेंडूची पाहणी करतोय, सोडून देतोय. पंचांचा इशारा येतोय अतिरिक्त धावेचा. ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्या अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल होताना दिसतोय. नाममात्र 3 धावा बिनबाद धावफलकावरती.
यावेळी बॅटची लिडिंग आहे, चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे, शॉर्ट थर्डमॅनला शतरक्षण होत आहे, चेंडूची परती होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची सुसंधी मिळते दोन्ही फलंदाजांना, ज्या एकेरी धावसंख्येने संघिक धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते ती नाममात्र 4 धावा. एका अचूक लेंथ आणि लाईनवरती गोलंदाजी करण्याचा मानस आपल्याला पाहायला मिळतोय, तो अर्ज करताना दिसतोय. नाममात्र 7 धावा बिनबाद धाव फलकावर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू खाली राहतोय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळी तो फसला जातोय विशांत पागीचा. पहिल्या प्रारंभीच्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 36 धावांचा पाठलाग करताना अवघ्या 7 धावा हे उत्तर पाहायला मिळतंय यंग मराठा क्रिकेट संघाचं. आजच्या दिवसातली तिसरी लढत राजे वॉरियर्स विपक्ष मांडवी बॉईज. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण लवकर प्रेझेंटेशन बॉक्स कडे कर्णधाराला पाठवायचं आहे. राजा वॉरियर्स विपक्ष मांडवी बॉईज. यावेळी ओव्हरपिच प्रकारचा चेंडू, चेंडूला टोलवलं जात आहे डीप लॉंग सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. जंतेश वेलिपचं स्वागत केलं जात आहे एका मोठ्या फटक्याने. डीजे जंतेश वेलिप याही वेळी ओव्हरपिच प्रकारचा चेंडू, यावेळी मात्र सुरेख फटका म्हणावं लागेल, सुरेख झेल नेत्रदीपक. आजच्या दिवसातील कॅच ऑफ द डे म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि पहिला हादरा बसतोय यंग मराठा क्रिकेट संघाला. अतिशय सुरेख नेत्रदीपक वाखाणण्याजोगं शतरक्षण हे डीप लॉंग ऑफ सीमारेषेजवळ पाहायला मिळालं. संभाव्य षटकाराला रोखलं गेलं ते त्या शतरक्षकाकडनं. यावेळी डाव्या यष्टीवरचा लोअर फुलटॉसचा चेंडू, चेंडूला स्टिअर केलं जातंय, शॉर्ट मिड विकेटला शतरक्षण होतंय. एकेरी धाव ही मिळतंय यंग मराठा क्रिकेट संघाला आणि सांघिक धावसंख्या पोहोचताय 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विशांत पागे, त्याच्या साथीला नवीन फलंदाज अक्षव बंधारी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख उजव्या यष्टीवरचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बहुधा यावेळी फसला जातोय. तो यंग मराठा क्रिकेट संघाच्या फलंदाजाकडनं निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय जंतेश वेलिप याच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, नीट बॅट वरती येत नाही, टायमिंग चुकलं जात आहे, अर्थात शॉर्ट पॉइंटच्या दिशेने चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा, ज्या एकेरी धावसंख्येने 15 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात यंग मराठा क्रिकेट संघ 5 षटकांमध्ये 36 धावांचा पाठलाग करताना दिसतोय. औचित्य यंग मराठा चषक 2022. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना स्मृतींना उजाळा करून देणारी ही लीग क्रिकेट स्पर्धा कानकोणच्या मैदानावरती पाहायला मिळतंय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, डीप अलंग द कार्पेटचा फटका निघतोय. डीप लॉंगांचा शतरक्षक पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख ताबा मिळवतोय. चेंडूची परती होताना दिसतंय आणि एकेरी धावसंख्येने 17 धावा धावफलकावरती प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 36 धावांचा पाठलाग करताना यंग मराठा क्रिकेट संघ विपक्ष साईबाबा 11 क्रिकेट संघ. साईबाबा 11 क्रिकेट संघ ज्यांची ही 4थी लढत, कालच्या दिवसामध्ये 3 लढती ह्या गमावल्यानंतर आजच्या दिवसामध्ये कमबॅक परती करणं हे क्रमप्राप्त साईबाबा 11 क्रिकेट संघासाठी. मात्र या सामन्यामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठ करावी लागेल ती साईबाबा क्रिकेट संघाला, कारण अवघ्या 35 धावा जमवल्यानंतर 36 धावांचा बचाव करावा लागेल तो साईबाबा 11 क्रिकेट संघासाठी. गोलंदाजीसाठी पंकज गावकर हा गोलंदाज येताना दिसतोय. पहिला चेंडू एका सुरेख लेंथ आणि लाईन वरती पाहायला मिळतोय. जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी अक्षव बंधारी या फलंदाजाचा आपल्याला निष्फळ ठरताना दिसतोय. निर्धाव चेंडूने ही सांगितलं होते.
पुन्हा एकदा वेगवान चेंडू, वेगाचा अंदाज नव्हता चेंडू यावेळी मात्र थोडासा खाली राहतोय, म्हणजे ज्या चेंडूला सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावग ठरणार नाही. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसत आहे ती पंकज गावकर याच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिला फलंदाज हा संस्थात माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी अक्षय आणि विशांत पागे या दोन फलंदाजांवरती येऊन टेपताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाचा पायांची हालचाल कुठेही दिसली नाही. अर्थात क्रिकेट म्हटलं की पायांची हालचाल खूप महत्वाची असते. फ्रंट फूट आणि बॅक फूटचा जर वापर केला तर नक्कीच धावा ह्या जोडल्या जात आहेत त्या संघासाठी. यावेळी उजव्या शपल व्हायचा हा मनोमल इरादा. यावेळी नीट बॅटवरती चेंडू येत नाही. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 साईबाबा 11 क्रिकेट संघाकडनं पंकज गावकर हा गोलंदाज आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट एंडने. यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम फटकावतोय. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. एकेरी धाव ही चित्ताच्या चपळाईने तर दुहेरी धावांकडे पावलं वळताना दिसत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल ते अक्षय आणि त्याच्या साथीला विशांत पागे. कारण क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती खूप महत्वाची असते. ती शारीरिक तंदुरुस्ती यावेळी दोन्ही खेळाडूंकडे आपल्याला सुरेख पाहायला मिळत आहे. यावेळी शॉर्ट ऑफ लेन पदेचा चेंडू मात्र डीप लॉंग ऑफला शतरक्षक सापळा. यावेळी मात्र कुठचीही चूक होत नाही तर दुसरा हादरा बसतोय यंग मराठा क्रिकेट संघाला. डीजे मोबदल्यात समीकरण येत आहे यंग मराठा क्रिकेट संघासाठी. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडूंवरती 17 धावांची आवश्यकता. निर्णायक षटक साईबाबा 11 क्रिकेट संघाकडनं कुठचा गोलंदाज हाताळेल. अखेरच्या क्षणी त्या गोलंदाजावरती शिक्कामोर्तब केलं जाईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. अक्षय त्याच्या साथीला अखिल देसाई हा नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. 12 चेंडू 17 धावा हे समीकरण पाहायला मिळत आहे. यंग मराठा क्रिकेट संघासाठी पहिल्या विजयाची नोंद करायची हा मनोमल इरादा. मात्र साईबाबा 11 क्रिकेट संघाचे गोलंदाज यावेळी मात्र दर्जेदार किफायतीदार गोलंदाजी करतील का हे पाहणं औत्सुक्याचं राहील. पंचाच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, एक सावध पवित्रा घेऊन चेंडूला मात्र दिशा दिली जाते. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. 20 धावा धाव फलकावरती समीकरण बदललं जात आहे. 11 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. वैभव वेलीप यावेळी चेंडू टोलवला जातोय. येतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. अर्थात सुदैवी ठरतोय तो अखिल देसाई नावाचा फलंदाज. एकेरी धाव निघताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकेरी धावसंख्येने 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण पाहायला मिळत आहे 9 चेंडू 9 धावांची. देसाई 2 चेंडूंवरती 7 धावांची खेळी साकारताना दिसतोय. ज्या खेळीमध्ये एक गगनचुंबी षटकाराचा समावेश तो अखिल देसाई याच्या बॅटमनना. यावेळी शॉटम्पुल करण्याचा प्रयत्न मात्र नीट बॅटवरती चेंडू येत नाही. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला थोडीशी खराब क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरतंय आणि एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसली ती यंग मराठा क्रिकेट संघासाठी. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण येत आहे 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. वैभव वेलीप या षटकातील शेवटचा चेंडू हा अखिल देसाईसाठी.
यावेळी सुरेख तेज तर्रार, मात्र यावेळी दिशा आणि लेंथ आणि लाईनवरनं भरकटताना दिसतोय वैभव वेली. वेग अतिशय भन्नाट होता, मात्र ती दिशा कुठेतरी चुकली. परिणामी अवांतर एकेरी धाव ही यंग मराठा क्रिकेट संघासाठी पाहायला मिळत आहे. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा उजव्या यष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी पंच सदगिरी नाईक यांचा इशारा येतोय अवांतर धावेचा. अवांतर धावेने सांघिक धावसंख्येत बदल होतोय. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण पाहायला मिळतंय 2 चेंडूंवरती थोडीशी खराब गोलंदाजी. 7 चेंडू आणि अवघ्या 4 धावांची आवश्यकता यंग मराठा क्रिकेट संघासाठी. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवरचा खोलवर टप्प्याचा चेंडू. फलंदाजाचा अखिल देसाईचा मनोमल इरादा यावेळी निष्फळ ठरला गेला. समीकरण येतंय शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडूंवरती अवघ्या 4 धावांची आवश्यकता यंग मराठा क्रिकेट संघाला. पहिल्या विजयाची नोंद करण्यासाठी मात्र संभाव्य विजयाला लांबवलं जाईल का ते साईबाबा 11 क्रिकेट संघाच्या गोलंदाजीकडनं बघावं लागेल. शेवटचं स्लॉग ओव्हर अर्थात 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि कुठच्या गोलंदाजावरती शिक्कामोर्तब केलं जात आहे हे पाहणं औत्सुक्याचं राहील. 6 चेंडू 4 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसातली ही दुसरी लढत यंग मराठा विपक्ष क्रिकेट संघ, ज्या साईबाबा 11 क्रिकेट संघाने नाणेफेक सुदैवी ठरला होता. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आणि अवघ्या 35 धावांवरती रोखलं गेलं ते यंग मराठा क्रिकेट संघाकडनं. 36 धावांचा पाठलाग, आतापर्यंत 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अवघ्या 4 धावांपासून दूर तो यंग मराठा क्रिकेट संघ. या बेलोर फुलटाचा चेंडू डीप स्कोर रेगला भिरकावला जातोय. चेंडू पंचांचा इशारा येतोय 6 धावेचा आणि एका मोठ्या फटक्याने विजयाची सांगता होताना दिसतंय यंग मराठा क्रिकेट संघासाठी. तर 4था पराभव हा मान्य करावा लागतोय तो साईबाबा 11 क्रिकेट संघासाठी. आणि पहिल्या विजयाची नोंद, पहिली विजयाची मुहूर्त मेढ आजच्या दिवसामध्ये रोवली जात आहे ती यंग मराठा क्रिकेट संघाच्या बाजूने. पुढील सामना होतोय राजे वॉरियर्स विपक्ष मांडवी बॉईज. नाणेफेक सुदैवी ठरतोय मांडवी बॉईज क्रिकेट संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे ते राजे वॉरियर्स क्रिकेट संघासाठी. मात्र तोपर्यंत जाऊया की या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कोण ठरतोय, सामनावीर ठरतोय. आणि मॅन ऑफ द मॅच ठरतोय, सामनावीर ठरतोय अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती अखिल देसाई मॅन ऑफ द मॅच.